नमस्कार. नमस्कार. माझं नाव सुहास भाऊसाहेब शिंदे, राहणार जाखोली, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. इथला मी शेतकरी आहे. तर हा माझा सावचा प्लॉट आहे 4.5 महिन्याचा. म्हणजे कालपर्यंत त्याची हार्वेस्टिंग पूर्ण झालेली आहे. आणि जो भुरीचा जो प्रादुर्भाव गेल्या मे महिन्या आणि जून महिन्यामध्ये जो होता, तर आपलं जे केदारो कंपनीचं जे सोनम जे औषध आहे ते आम्ही भुरीसाठी वापरून बघितलं. आणि भुरीसाठी एकदम असा अप्रतिम असा रिझल्ट आम्हाला जो मिळाला. म्हणजे जर मारल्यानंतर 6व्या दिवशी पूर्ण भुरी ही संपुष्टात येते, कंट्रोल होते. आणि भुरी नसल्यामुळं 4.5 महिने प्लॉट चालला. नाही तर जे माझ्याबरोबरचे जे प्लॉट होते ते हे 3 महिन्यातच पूर्ण संपून गेले. आणि जे ॲव्हरेज आम्हाला शावमध्ये जे भेटलं, तर हा तसा 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 1600 कॅरेटपर्यंत आम्ही उत्पन्न घेतलेलं आहे. ह्यांचा आता प्लॉट संपलेला आहे. हा माल हा पूर्ण प्लॉट पूर्ण संपलेला आहे. फक्त सांगायचं एवढंच की जे आपलं सोनम जे आहे, हं. जे भुरीसाठी याचा एकदम असा चांगला असा रिझल्ट आम्हाला मिळाला. हं, हं. मग तेच की ह्याच्या आधी आपली भुरीसाठी म्हणून ट्रायल झाली नव्हती, ह्यांची वापरले टोमॅटोला म्हटल्यावर आम्ही ह्यांच्याकडे आलो. हा म्हणजे आम्ही वापरून बघितलं. आमचे गुंजाळ साहेब आहे, त्यांनी सांगितलं भुरीसाठी याचा खूप छान रिझल्ट आहे, हं, तर तुम्ही वापरून बघा. हं. तर ह्यांनी सांगितलं एक ट्राय करा, डाळिंबावर तेलाचं औषध आहे. ह्यांनी पण तुमच्याकडे जर तेलाला वापरताय तर तुम्ही याचं वापरून बघा, हं, म्हणून आम्ही वापरून बघितलं. हं, तर एवढा छान सुंदर रिझल्ट भेटला आम्हाला त्याचा. हं. त्याच्यामुळे आज आमचा प्लॉट 4.5 महिन्यापर्यंत चालला. किती जाळे निघले माल तरी ह्यात? हे तरी 1600-1700 जाळी आमचं काय माल काय भाव निघाला. भेटला ह्यात त्यांना? तसा हा प्लॉट 24 फेब्रुवारीची लागवड होती ही. हं, पण फर्स्ट टाइम एवढा काही बाजार भेटला नाही 3 तोड्यापर्यंत. तिथून पुढे 350 ते 400 सरासरी बाजार आम्हाला मिळाला हं. कॅरेट. कॅरेटला हायस्ट किती भाव भेटला आता हायेस्ट याच्यात मधला मीडियम साईज माल 750 रुपयापर्यंत विकतो. आता आणि सध्याचा? कोरी विकती 400 रुपये आता. हं, हं, हं. म्हणजे भुरी रोगासाठी महत्त्वाचं चालते. अजून काय तुम्हाला दुसरं काय अजून फरक कुठल्या रोगा वाटलं? भुरीला मेन म्हणजे भुरीला आम्हाला जास्त कंट्रोल मिळालं बा याच्यामुळे. आणि तुम्ही दावण्या पण मग म्हणला होता, काय दावण्याला कसं हा काय? डावण्याला बी आज याच्यामध्ये थोडं हं, येऊ नये म्हणून थोडं काय म्हणते त्याला हं, सपोर्ट भेटला हो थोडा हं. दावण्या पण डावण्यामध्ये. येत असतो हे आम्हाला काय माहीत नव्हतं. म्हणजे ह्यातलं रोग आम्ही आमचं डाळिंब जास्त काम असल्यामुळे. तुमचं आपली नर्सरी पण आहे ना? हो, नर्सरी पण आहे आपली. टोमॅटो नर्सरी असल्यामुळे कशा कुठले कुठले सगळे मिळते ना हो, सगळं भाजीपाला. आपलं भाजीपाला, फ्लावर, कोबी, वांग, मग मिरची. त्यामुळे ह्यांना पण नॉलेज आहे रोग किडीबद्दल. आणि ह्यांचं स्वतःची टोमॅटो ते हा पूर्ण प्लॉट संपलेला आहे. फक्त आता एक आम्ही टोमॅटो म्हटलं तसं आम्ही भरपूर दिवसापासून करतो, हं, पण एवढे दिवस आमचे प्लॉट चालले नाही. हं. आता हे जास्त पाऊस आता चालू प्लॉट ह्या असल्यामुळे पूर्ण संपलाय, मी सोडून दिल्याचं म्हणजे जमायचं. गेलाय संपलं बा. हां, संपलाय. फक्त ह्यांचे प्रतिक्रिया घेऊया म्हणले. हे भुरीला इतर सर्व भुरीला आम्हाला चांगला रिझल्ट इतर सर्व मिळाला. बुरशीनाशकापेक्षा हो बाजारातल्या हो, इतर. हां, आणि काही प्रमाण काय आपलं एवढं जादा नाही ना. स्वस्तमध्ये पडतंय. हा, इत 2 मिली पंपाला आहे, इतर 20 नॅशनल लिटरच्या कंपनी पंपाला. औषध कॉस्टली पडतात. हा, हां, भुरी एकदम काय 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 रिपीट म्हणजे कशा पद्धतीने होतंय, काय किती दिवसानं काय थोडंसं जाण. भुरी म्हणजे फुरी येते मागल्या बाजूने येते पानाच्या. हां, आणि पूर्ण पान ती काहीच राहत नाही, पूर्ण प्लॉट वाळून जातो. म्हणजे काही राहतच नाही, फळ सोडून काही राहतच नाही. हं, हं, आणि जर फळावर जर आली तर फळ पूर्ण खराब होतं ती. हं, हं. ही भुरी वांग्यावर येते का हो? वांगे असते ऑलरेडी. वांग्यावर त्या शायनिंग नष्ट होतं, तेच भुरी का? हो हो, तीच भुरी ना? हो. म्हणजे वांग्यावर सुद्धा तसं वापरून भुरी आल्यानंतर वापरायला काय अडचण आहे असं माझं मत काहीच आहे. अडचण नाही. म्हणजे ट्रायल घ्यायला पाहिजे तर बघायला पाहिजे तर. तर तुम्ही जरा इकडे आहे गोदाळ साहेब, इकडे आहे जरा. कॅमेरा जरा मी जातो तिथं, जरा बॉट तेवढं येऊ देऊ नका तिथं. आहे जरा. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आम्ही ह्यांच्याकडे डाळिंब गुंजाळ साहेबाकडे आल्यानंतर ह्यांच्या प्लॉटवर ह्यांनी टोमॅटो वापरलं म्हणल्यानंतर काय काय डाटा भेटतोय ह्यासाठी आम्ही ह्यांना आल्यावर प्रश्न विचारला नेमकं काय काय झालं. त्यांनी सांगितलं की नर्सरीत होतो, तर तिथं आपण म्हणलं अभिप्राय घेऊया. तर ते म्हणले इकडच्या प्लॉटला आम्ही वापरले, डाळिंब प्लॉट आहे तिथं बघायला जाऊया. तरी त्यांना भुरीला चांगला रिझल्ट आला म्हणून सांगितलं. तर भुरीला ह्याच्यावर 100% रिझल्ट आहे. म्हणजे बाकी इतर औषध बुरशीनाशक नॅशनल कंपनी खूप कॉस्टली असतात, लोकांना परवडत नाहीत. बरोबर आहे. परवडत नाही, बरोबर आहे. खूप भुरी म्हणल्यावर लोक वैतागतात किंवा काही रोग असतील ते मला काही ह्या भुरीबद्दल माहित नव्हतं. यांनी सांगितलं भुरी असा रोग आहे, तो एकदा जर आला तो कंट्रोल होत नाही. कंट्रोल होत म्हणजे नाही. तुम्ही किती महागडे औषधं मारा, काही मारा, तो कंट्रोलच नाही त्याच्यावर. मग यांचे रोग पर यंदा आम्ही हे वापरून बघितलं, खूप सुंदर रिझल्ट आले. कारण 4.5 महिन्याचा प्लॉट आहे हं. म्हणजे 24 फेब्रुवारीची लागवडी. यांची आता ही टिपलीकडे पण थोडं शूटिंग दाखवा ती जरा. यांची ही तरकारी ह्यांचं शेती असते की आता ही लागण केलेली तरकारी आहे, डाळिंब आहे.
जरा इकडे दाखवा इकडे नाही तर ह्याच म्हणजे टोमॅटो प्लॉटवर जाणतो म्हणून करपा ओला करपा म्हणून एक माळशिरस तालुक्यातील खुडूस गावचे शिंदे म्हणून आहेत तानाजी शिंदे म्हणून एक कन्सल्टिंग करतात. त्यांनी पण एक व्हायरस पण वर हे काम करते. तुम्ही जर तुम्हाला कुठे व्हायरस झाले जाणवला काय यात काय? आणि आता तशी ही गावठी व्हरायटी साऊ हिचा व्हायरस नसतो, म्हणजे हायब्रिड आहे जे आपलं म्हणजे हा ते त्यांनी सांगितलं व्हायरस पण कव्हर करतंय टोमॅटोचं. त्यांनी मला तिथं त्याचा पण व्हिडिओ आहे आपल्या सोनम केदार युट्यूब चॅनलवर त्यांचा एक व्हिडिओ आहे खुडूसचा आणि धांतू म्हणून करपा टोमॅटोतला त्याच्यावर आणि त्यांनी त्यांचा कारल्याचा एक प्लॉट होता. कारल्या प्लॉट मधला व्हायरस पण रिकव्हर करतोय. आम्ही तरकारी ह्या पिकाकडे कसं झालंय आर्थिकदृष्ट्या जरा त्याला दर नसतात. आपलं औषधाचं पॅकिंग 250 मिलीमध्ये 2,500 लिटर पाणी होतंय. स्वस्त आहे, 27 रुपयाला किंमत आहे. अर्धा लिटर 5,000 रुपये त्यात 5,000 लिटर पाणी होतं. लिटर 10,000. मग ती काय वेळा काय होतं टोमॅटोला दर नसते दर असतात 5 रुपये किलो 10 रुपये किलो तेव्हा परवडत नाही म्हणून आम्ही त्या पिकांकडे एवढं काही जास्त अति सखोल आमचा अभ्यास नसतोय. परंतु जर शेतकऱ्याचं जर मोठं 10 एकर प्लॉट असलं कुणाच 50 एकर पण असतात कुणाच 25 एकर असतात अशा शेतकऱ्यांना स्वस्तमध्ये औषध जर पाहिजे असेल आणि रिझल्ट खात्रीदार यांनी सांगितले खात्री येते पुरीसाठी 100% रिझल्ट. बरं आपलं नाव काय म्हणलं? माझं नाव सुहास भाऊसाहेब शिंदे राहणार जाखोरी तालुका संगमनेर. तुमचा मोबाईल नंबर पण सांगा. माझा मोबाईल नंबर 92 84 84 97 0. जर ह्यांना वापरलं तर रिझल्ट खरंच ह्यांनी खात्री करायसाठी आहे ना एक शेतकऱ्याचा नंबर आहे. हे कंपनी सदासजी म्हणजे त्यांनी ट्रायल घेतला होता की खरंच आहे का रिझल्ट काय काय डाटा निघतोय बघण्यासाठी टोमॅटो चालतंय का. तर आम्ही प्रत्येक शेतकरी विचारतो तुम्ही रिझल्ट काय येतोय पहा वेगवेगळ्या पिकाव. आणि कारण हे डाळिंबाव तेल्यानंतर करणारं औषध असून केळीवर CMV आणि केळीवर पनामा एक रोग आहे आतून खोड चढतंय पूर्ण. त्या रोगावर पण म्हणजे वडोदरा इथं तिथं त्याचा सोनम केदार इंडिया व्हिडिओ आहे आतून खोड चढतंय. अशा केळीच्या ह्याच्यावर पण जगात या औषध नाही. अशा रोगावर पण हे औषध सक्सेस झालेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या व्हायरसवर सक्सेस बॅक्टर तर हे काम करतंय. म्हणजे व्हिडिओ पहा शेतकऱ्यांनी विश्वास करा ह्यांना फोन करा. जर खरंच भुरीमुळे चांगला होत असेल तर शेतकऱ्यांना आज वांग्याला भुरी असते आणि जाऊन कुठल्या कुठल्या पिकाला भुरी असते. टोमॅटोला असते परत आपली याला बी येते झेंडूला पण भुरी येते काय? भेंडीला असते. परवा झेंडूला एक मला आलता फोन आलता फोटो पाठवलं होतं की झेंडूच्या फुलावर पण एक बॅक्टेरियलचे टिपके लागले आणि पूर्ण प्लॉट करपा बी असतो ना झेंडूला. म्हणजे बॅक्टेरियल बाईट फुलावर जर आला तर तो प्लॉट नष्ट होतोय. तर वापरा त्याने औषध मागवलं होतं माझ्याकडे हे पण लक्षात आलं. म्हणजे तुम्ही आता झेंडू नाव काढल्यानंतर तर शेतकऱ्यांनी व्हिडिओ पहा विश्वास ठेवा आणि वापरा. सोनम केदार इंडियाचं प्रोडक्ट हे शेतकऱ्यासाठी स्वस्त मध्ये आहे. स्वस्त आहे एकदम स्वस्त आहे. फक्त प्रमाण 20 लिटरला 2 मिली म्हणजे काहीच प्रमाण नाही. 20 लिटरला 2 मिली म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी आपलं 10 ते 20 मिली टाकायचं आहे. त्यात जास्त आपण 20 मिली वापरू शकता. मिरचीसाठी पण मिरची पण भुरी येते. कुठल्या शिमला मिरची का सगळ्याच मिरची कोणती असं. मग त्या भुरीवर शेतकऱ्यांनी ट्रायल घ्या. महत्वाचं आता ह्यांनी सांगितलं ह्याच्यावर ते भुरी थांबते वेगवेगळ्या 100% भुरी थांबेल. एवढे दिवस प्लॉट नाही चालत. म्हणजे 3 महिन्याच्या पुढे प्लॉट चालत नाहीत ना. ह्यांचं पण मत आहे हा टोमॅटो प्लॉट 3 महिने पुढे चालत नाही तर 4 महिने चालला 4.5 महिने काय. आता तशी 24 फेब्रुवारी लागवड होती. आज पण ह्याच्यातली किती रेट माल काढलाय? आजही 10 कॅरेट माल. किती रेट काय चालू होते निघतोय कॅरेटला? त्या कॅरेटला 750 ते 800 रुपये. सध्या आता माल नसताना रेट सध्या डिमांड असल्यामुळे रेट चांगला भेटतो. डिमांड जादा आहे मार्केटमुळे त्याच्यामुळे रेट भेटतो. आणि डाळिंबा तेलाला तुम्ही औषध वापरलं हे? हो तेलाला अजून किती महिने माल माझायला? हार्वेस्टिंग 1 महिना अजून. काय तेलाला कसं काय वाटतं रिझल्ट? तेल आहे असं नाही तेल पण तेल स्टॉप आहे जागेवर स्टॉप आहे. मागील वर्षी काय कंडिशन केली? आता पहिलं पीक आहे काय तुमचं? पहिलंच पीक. आता आपण काय राहते बागेतला त्याचा व्हिडिओ बनवायचा डाळिंबा तेलाचा वेळ व्हायला लागलाय. म्हणजे पक्वते अवस्थेत आपलं डाळिंबाचं व्हिडिओ आहे तर हे म्हणजे तेल्या नियंत्रणाचं हे एक एक्स्ट्रा आपल्याला शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना फायद्याचा होईल एक अभिप्राय आपला. तसं फोटो जर विजिट झाली ना तुमची आपलं नवीन प्लॉट आहे त्याचा बी व्हिडिओ घेऊ आपण. टोमॅटो हा ठीक आहे. आता ह्यांनी तरकारी केलेलं हे कुठला कोबी काय केलं? फ्लॉवर आहे. हा फ्लॉवर पण लागण केलेले. गुंजाळ साहेबांचं आपलं संगमनेर भागात औषध यांच्याकडे डाळिंबा तेल्यानंतरसाठी भेटतंय. त्यांना तुम्ही भेटा मार्गदर्शन ते करतात कन्सल्टिंग करतात. गुंजाळ साहेब आपलं इतर शेतकऱ्यांनाही त्यांचं भरपूर तुमच्याकडे किती आता क्षेत्र आहे कन्सल्टिंगचं? सध्या 200 एकर डाळिंबा क्षेत्र आहे. 200 एकर. बऱ्याच जणांचं ह्यांचं काढायला लावलेलं प्लॉट थांबवले त्यांनी काढू नका आणि ते प्लॉट सक्सेस केलेत. आज आपण व्हिडिओ केलेलं प्लॉट ही तर
आपला जर कुणाची अजून बागांना ह्या भागातल्या कन्सल्टिंग जर डाळिंबाला करायचं असेल तर गुंजा साहेब एक विश्वासाचं नाव आपल्याला पात्र नाव आपल्याला भेटेल. आपला मोबाईल नंबर सांगा, नंबर सांगा. माझं नाव राजेंद्र गुंजाळे, हं. राहणार गुंजाळवाडी, तालुका संगमनेर. हं. नंबर 9096 51 99 11. ह्या नंबरवर तुम्ही संगमनेर आणि कुठल्या कुठल्या परिसरात आपलं कन्सल्टिंग चालू आहे? माझं कन्सल्टिंग आता बोटा, साकोर, हं. खाली काही पारनेर भाग हं. आहे, नेवासा आहे. हं. संगमनेरमध्ये पूर्ण बराचसा भाग आहे. हां, म्हणजे नागपूर इथे तुम्हाला शक्य जेवढं जिथं भेटी दे होत्याला हा परिसर तुम्ही सांगितलं, म्हणजे हं. जेवढं तुम्हाला शक्य होतं त्या भागातले शेतकरी जर असतील ना तरी पण आपण ह्यांना संपर्क करा. म्हणजे तुमच्या बागाला कसं होतं, काय जण आता आपण भेट दिलेली तो बाग आहे ना, त्यांनी सांगितलं आमची कायम खरेदी येत होती. हं. गुंजाळ साहेब भेट झाल्यापासून 2-2-2.5 लाखाची बाग 10 लाखावर चालली आहे. ते काय नाव त्यांचं, आता आपण भेटले व्हिडिओ बनवलेला तो अभिप्राय संजय वरपी, संजय वरपे. हे गाव कुठलं त्यांचं ती? शिरापूर. हां, शिरापूरचा. त्यांच्या बागेतला आपला अभिप्राय व्हिडिओ आहे. मग त्यांनी सांगितलं की गुंजा साहेबाई मागच्या 1-2 वर्षात भेट झाली. म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे. एखादा जर हुशार माणूस, टेक्नॉलॉजी देणारा माणूस पण आपल्यात योग्य माहिती देणारा पण माणूस असणं पण गरजेचं आहे. धन्यवाद.